सभी छात्रों को ऑनलाइन क्लास में स्वागत करते हुए आज हिंदी व्याकरण के विषय में आने वाले संज्ञा किसे कहते हैं और संज्ञा के भेद, कल के दिनों में हम संज्ञा किसे कहते हैं, संज्ञा के भेद कौन कौन से हैं, वह संज्ञा के भेदों के बारे में आज जानकारी हासिल करने की कोशिश करेंगे। तो विषय की ओर मैं आगे बढ़ते हुए आज का विषय है हिंदी व्याकरण में आने वाला संज्ञा के भेद। संज्ञा यानी उसके भेद कौन कौन से आते हैं। उसमें पहला आता है व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा। यहां संज्ञा के भेद तीन हैं। उन तीनों भेदों को एक एक करके हम जानने की कोशिश करेंगे। संज्ञा के पहला भेद है व्यक्तिवाचक संज्ञा। व्यक्तिवाचक संज्ञा हम किसे कहते हैं, वह परिभाषा हम देखेंगे। जिस संज्ञा शब्द से किसी विशेष व्यक्ति, प्राणी, वस्तु अथवा स्थान का बोध हो, उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं। प्रिय छात्रों, व्यक्तिवाचक संज्ञा यानी क्या? हम देख सकते हैं परिभाषा में, जिस संज्ञा शब्द के किसी विशेष व्यक्ति हो, प्राणी, वस्तु अथवा स्थान का बोध कराता हो। व्यक्तिवाचक संज्ञा यानी हम साधारण रूप में जान सकते हैं कि व्यक्तिवाचक संज्ञा यानी एक रहना। एक का जो प्रयोग होता है, जैसे कि मैं यानी यहां मैं अकेला हूं, यानी मैं एक हूं, यानी कि बहुत सारे यहां लोग नहीं हैं। वैसे ही व्यक्तिवाचक संज्ञा में हम सिर्फ एक को ही पहचान कर बोल सकते हैं कि यह व्यक्तिवाचक संज्ञा है। व्यक्ति यानी जो भी भूमंडल में व्यक्तिवाचक के बिना कोई भी नहीं है। व्यक्तिवाचक संज्ञा में सभी आते हैं। व्यक्तिवाचक के संज्ञा में सभी लोगों के या हम सबों के नाम भी आते हैं। यह हम व्यक्तिवाचक संज्ञा में देख सकते हैं। जैसे कि उदाहरण भी हम देख सकते हैं, श्री कृष्ण, राधा, सीता, भारत, दिल्ली, रामायण, हिमालय आदि। यह उदाहरण देखकर हमें पता चलता है कि व्यक्तिवाचक संज्ञा यानी किसी एक व्यक्ति का ही बोध करना, एक व्यक्ति के बारे में ही समझाना। हमें जो एक व्यक्ति के बारे में, एक वस्तु के बारे में जो हमें ज्ञान देता है, जो हमें समझने की हम कोशिश करते हैं, वह सभी व्यक्तिवाचक संज्ञा में आते हैं। प्रिय छात्रों, यह ध्यान रखना है कि व्यक्तिवाचक संज्ञा यानी क्या? व्यक्तिवाचक संज्ञा यानी किसी एक व्यक्ति या वस्तु का ही बोध हो। एक वस्तु हो या एक व्यक्ति हो, कोई भी हम जो चीज की जो भी हम चर्चा करते हैं वह एक रूप में हमें दिखाई दे रहा है, तो वह सीधे से हम पहचान सकते हैं कि यह व्यक्तिवाचक संज्ञा है। प्रिय छात्रों, तो आगे बढ़ते हुए जातिवाचक संज्ञा। जातिवाचक संज्ञा यानी इसकी परिभाषा देखते हुए, जिस संज्ञा शब्द से उसकी संपूर्ण जाति का बोध हो, उसे जातिवाचक संज्ञा कहते हैं। देखो, पहले हम व्यक्तिवाचक संज्ञा में किसी विशेष व्यक्ति की ओर ध्यान दिए हैं, उसी तरह जातिवाचक संज्ञा में हम
संज्ञा शब्द से उसकी संपूर्ण जाति का यह ज्ञान यानी बोध कराता है, हमें समझाता है। यह हम देख सकते हैं यहाँ किसी विशेष व्यक्ति के बारे में हम देख सकते हैं। उसी तरह जातिवाचक संज्ञा में संपूर्ण जाति यानी मैं, हम देख सकते हैं मैं, मेरी ही एक जाति है, यानी उसे उदाहरण के तौर पर हम देख सकते हैं मनुष्य जाति। हम और आप सभी लोग हम मनुष्य के जाति में आते हैं। यह बोध कराना यानी जाति का बोध कराना, जो हमारा समूह, जो हमारा गुंप के बारे में जो हमें समझाता है, उससे हम क्या कहते हैं? जातिवाचक संज्ञा कहते हैं। प्रिय छात्रों, जातिवाचक संज्ञा पहले ही बता चुका हूं कि व्यक्तिवाचक संज्ञा में किसी एक व्यक्ति या एक वस्तु का बोध होता है, वैसे ही जातिवाचक संज्ञा में समूह के बारे में बताया जाता है। जैसे कि मैं बता चुका हूं, मैं यानी हम मनुष्य जाति में आते हैं। बहुत से हम उदाहरण देख सकते हैं, जैसे कि श्री कृष्ण, राधा, सीता जैसे कि व्यक्तिवाचक संज्ञा में आते हैं, उसी तरह यह मनुष्य के जाति में आते हैं। मनुष्य के जाति में ही यह आते हैं। जैसे आगे बढ़ते हुए हम देख सकते हैं भारत हो, यह देशों के सूची में आ जाते हैं। देश कोई भी देश हो सकता है। देश माने कंट्री, देश कोई भी देश हो सकता है। ऐसे जैसे कि श्री कृष्ण एक ही है, हम व्यक्तिवाचक संज्ञा में देख सकते हैं। उसी तरह ये जो है भारत यानी एक ही है, एक का बोध होता है। जैसे कि हम यहाँ देश देख सकते हैं, जातिवाचक संज्ञा में देश जैसे उदाहरण आता है। जैसे कि दिल्ली यानी नगर का नाम है। देखो, जातिवाचक संज्ञा में, व्यक्तिवाचक संज्ञा में दिल्ली यानी एक सिटी का नाम लिया गया है, वह एक ही प्रयोग में लाया जा रहा है, दिल्ली। तो दिल्ली जैसे अनेक शहर हमारे यहाँ मौजूद हैं, तो अनेकों में एक उसे नाम दिया जाता है नगर बोल के। वो नगर कोई भी हो सकता है, दिल्ली भी हो सकता है, कोलकाता भी हो सकता है, बेंगलुरु भी हो सकता है। यह हमें जानने की कोशिश करना है। यहाँ व्यक्ति के बारे में यानी एक के बारे में समझाया जाता है, यहाँ बहुतायत है यानी समूह के और गुंप के बारे में हमें यहाँ बताया जाता है। जैसे कि नगर, पर्वत तो कोई भी हो सकता है। जैसे कि हिमालय पर्वत यानी एक का बोध कराता है। हम लिख चुके हैं कि यहाँ देख सकते हैं हिमालय एक ही पर्वत का ही बोध करा रहा है। हिमालय को हम पहचान सकते हैं, जान सकते हैं, यह हिमालय पर्वत है। लेकिन जब पर्वत शब्द आता है तो उसके सामने प्रश्न आता है कि कौन सा पर्वत। तो बहुत से पर्वत हमारे इधर यहाँ मौजूद हैं। हिमालय पर्वत देख सकते हैं, माउंट एवरेस्ट देख सकते हैं। इसी तरह बहुत से पर्वत हम क्या है ना देख सकते हैं। तो इसीलिए यह जातिवाचक में यह उदाहरण हम देख सकते हैं। पशु पक्षी आदि, पशुओं में बहुत सारे जानवर देख सकते हैं। हम बोल सकते हैं हाँ यह गाय है या बकरी है। जैसे कि हम पशु पक्षियों में, पक्षियां भी बहुत सारी होते हैं। हाँ, कोयल होता है, कौवा होता है, कबूतर होता है। तो हम पहचान सकते हैं कि कबूतरों यानी बहुत सारे कबूतर जब हमें दिखाई देते हैं वह पक्षियों में आ जाते हैं। तो एक व्यक्ति, एक के बारे में कभी भी हम उपयोग लाते हैं, व्यक्तिवाचक होता है। बहुधा यानी उसे हम गुंप के या समूह के रूप में देखते हैं, उसे हम जातिवाचक संज्ञा कहते हैं। तो आगे बढ़ते हुए प्रिय छात्रों, भाववाचक संज्ञा यानी जिस संज्ञा शब्द से अवस्था, गुण, दोष, धर्म आदि का बोध हो उसे भाववाचक संज्ञा कहते हैं।
जैसे कि अवस्था, गुण, दोष। हम पहले भी, इससे पहले वीडियो में हम चर्चा कर चुके हैं कि भाववाचक संज्ञा यानी फीलिंग से जुड़ा होता है। जो हमारे भावनाएं हैं उससे हम दिखाई देते हैं, हम उसे जो महसूस करते हैं। बुढ़ापा ये भी एक भावनात्मक रूप है, इसे हम महसूस कर सकते हैं। जैसे बच्चा अपने जीवन में अपना महसूस करता, वैसा बुढ़ापा भी अपने जीवन का महसूस कर सकता है। बुढ़ापा में पूरा शरीर ढल जाता है, वह हमें महसूस होता है, ताकत कम होती है। यह सब हमें फीलिंग्स जो हमारे में आते हैं, हमें जो महसूस करते हैं, वह भाववाचक संज्ञा में हम देख सकते हैं। बुढ़ापा हो, मिठास हो या मोटापा हो। मिठास यानी मैं पहले बता चुका हूँ, जो खाने के बाद में यह मीठा है या खट्टा है, यह सब खाने के बाद में हमें पता चलता है। यह मोटा है या दुबला है, ये फीलिंग्स दिखाई देते हैं, हमारा फील भी होता है। जैसे रोना, हंसना, यह सब हमें क्या है ना, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ में दिखाई देते हैं। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವುದೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕಾರಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗ 3 ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವು। ಒಂದೇದು ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ व्यक्तिवाचक संज्ञा। व्यक्तिवाचक संज्ञा अंदर येनु, जिस संज्ञा शब्द से किसी विशेष व्यक्ति, प्राणी, वस्तु अथवा स्थान का बोध हो उसे हम व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं। जैसे शब्द से किसी विशेष व्यक्ति, ಯಾವುದೇ ಆದಂತದ್ದು ಒಂದು ವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿ, ಪ್ರಾಣಿ ಆಗಲಿ, ವಸ್ತು ಆಗಲಿ, ಸ್ಥಾನ ಆಗಲಿ, ಇದರ ಬದಲು ಏನು ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡ್ತದಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮೊದಲ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಒಬ್ಬನ ಬದಲು ಏನಾಗುವುದು, ಚರ್ಚೆ ಆಗೋದು, ಒಬ್ಬನ ಬದಲನ ತಿಳುವಳಿಕೆ ಬರುವುದು, ಒಬ್ಬನ ಬದಲನ ಹೇಳುವುದು। ಅಲ್ಲಿ ಗುಂಪದ ಬದಲು ಚರ್ಚೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ। ನಾವು ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ನೋಡಬಹುದು, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಆಗಲಿ, ರಾಧಾ ಆಗಲಿ, ಸೀತಾ ಆಗಲಿ, ಭಾರತ ಆಗಲಿ, ದಿಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ರಾಮಾಯಣ ಆಗಲಿ, ಹಿಮಾಲಯ ಆಗಲಿ ಆದಿ, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬರ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಹೆಸರು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಳಕೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಯಾವತ್ತು ಯಾವ ಸ್ಥಿತಿಗತಿಯಲ್ಲೂ ಒಬ್ಬನ ಬದಲು ಯಾವಾಗ ಹೇಳಲಾಗ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ನಾವೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಐತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ जातिवाचक संज्ञा। जातिवाचक संज्ञा अंदर ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ जिस संज्ञा शब्द से उसकी संपूर्ण जाति का बोध हो उसे हम जातिवाचक संज्ञा कहते हैं। जिस संज्ञा से जिस संज्ञा शब्द से ಪರಿಪೂರ್ಣ ಜಾತಿ का बोध हो ಅಂದ್ರೆ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತ ಆ ಜಾತಿಯ ಬದಲು ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುವುದು, ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತದ್ದು। ನಾನು ಏನು ಹೇಳಿದೆ, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಏನೈತಿ, ಒಬ್ಬನ ಬದಲು ಏನಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ, ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ತಿಳಿಸ್ಪಡಿಸ್ತದೆ, ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। ಅದೇ ಜಾತಿವಾಚಕದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾವೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬನ ಬದಲು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕಲ್ಲಿ, ಜಾತಿವಾಚಕಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬದಲು ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ। ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ, ನದಿ, ನಗರ, ಪರ್ವತ, ಪಶು, ಪಕ್ಷಿ ಆದಿ। ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಅನ್ನೋದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ರಾಧಾ, ಸೀತಾ ಇವೆಲ್ಲರೂ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮನುಷ್ಯನ ಜಾತಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ, ನದಿ, ನಗರ, ಪರ್ವತ, ಪಶು, ಪಕ್ಷಿ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮೊದಲು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬನ ಬದಲು ಮಾತ್ರ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದ, ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಮೂಹ ಬದಲ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದ। ಇದನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೆನಪಿಡ್ಬೇಕಾಗ್ತದ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ। ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದಾಗೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ರಾಧಾ, ಸೀತಾ ಇವೇನಾಗ್ತಾವ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಗೆ ಸೇರಿದ್ದು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕದ್ದು। ಇಲ್ಲಿ ನದಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನು, ನದಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆದಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಖಚಿತವಾದಂತ ಯಾವುದು ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಬರೋಬರಿ। ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನದಿಗಳ ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ, ತುಂಗಭದ್ರಾ, ಗಂಗಾ
ಈಗ ಗಂಗಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆದಂತ ಹೆಸರು. ಗಂಗಾ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನದಿ ಇದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕಕ್ಕೆ ಸೇರಿತ್ತು. ಬರೇ ನದಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಷ್ಟೇ ಬತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದೇನಾಗ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ನದಿ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ನದಿಗಳು ಬರ್ತಾವ. ಗಂಗಾ, ತುಂಗಭದ್ರಾ, ಕೃಷ್ಣ ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನದಿಗಳು ಬರ್ತಾವ. ಈ ನದಿಗಳು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಾವ. ನದಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ನಮಗೆ ಹೆಸರು ಕಾಣಿಸ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಜಾತಿವಾಚಕ, ಹೆಸರು ಬತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನಗರಗಳಾಗಲಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದ ಹಾಗೆ ನಗರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ನಗರ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಯಾವ ಬೇಕಾದ ನಗರ ಆಗ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ನಗರಗಳದಾವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂದ್ರೆ ಅದೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಜಾತಿಗೆ ಸೇರಿದ್ದು. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ದಿಲ್ಲಿ, ಬೆಂಗಳೂರು, ಕಲ್ಕತ್ತಾ, ಮುಂಬೈ, ಹೈದರಾಬಾದ್ ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಗರಗಳಿಗೆ ಸೇರಿದ್ದು. ಪರ್ವತ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದೆವು. ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪರ್ವತಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಆಗಿತ್ತು. ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಂದೆ ಅದನ್ನು ಒಂದು ಸೀಮಿತ ಆಗಿದ್ದು ನಾವೇನಂತೀವಿ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಅಂತೀವಿ. ಒಂದು ಮಾತ್ರ ಒಂದು ಇತ್ತು. ಪರ್ವತ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ಪರ್ವತಗಳು ಬರ್ತಾವು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅದು ಜಾತಿವಾಚಕದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಬರ್ತಾವೆ. ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಾಗಲಿ ಪಶುಗಳು ಬರ್ತಾವ, ಪಕ್ಷಿಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಪಶುಗಳಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಬರ್ತಾವ. ಪಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಬಹಳಷ್ಟು ಪಕ್ಷಿಗಳು ಬರ್ತಾವ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೊನೆಯದು भाववाचक संज्ञा जिस संज्ञा शब्द से अवस्था, गुण, दोष, धर्म आदि का बोध हो उसे भाववाचक संज्ञा कहते हैं. ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿಪಟ್ಟಿದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿಸಿದ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಗುಣ ದೋಷ ಆಗಲಿ ಇವು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಆಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಒಳಗೆ ಬರ್ತಾವ. ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕಾದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬುಡಾಪ, ಮಿಟಾಸ್, ಮೋಟಾಪ. ಬುಡಾಪ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ವೃದ್ಧಾವಸ್ಥೆ, ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ ನೋಡ್ತೀವಿ, ವೃದ್ಧಾವಸ್ಥೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೇನಾಗ್ತದೆ ಅದರ ಬದ್ದಲ ಫೀಲಿಂಗ್ ಆಗ್ತದ, ಅದೊಂದು ಏನಾಗ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅನುಭವ ಆಗ್ತದ. ನಾವೀಗ ವೃದ್ಧಾವಸ್ಥೆ ಒಳಗಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಶರೀರ ಏನಾಗ್ತದೆ ಈಗ ಭಾಳಷ್ಟು ವೀಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಶಕ್ತಿ ಏನಾಗ್ತದೆ ಕುಂತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಮಿಟಾಸ್ ತಿನ್ನುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಸಿಹಿ ಇದೆ, ಇದು ಕಹಿ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮಗೇನಾಗ್ತದೆ ಫೀಲ್ ಆಗ್ತದೆ. ಮೋಟಾಪ ಅಂದ್ರೆ ದಪ್ಪ ಆಗುವುದು, ತೆಳಗ, ದಪ್ಪನೆ, ತೆಳಗ, ಇವೆಲ್ಲ ಗಿಡ್ಡ, ತೆಳ್ಳ, ಆಮೇಲೆ ಉದ್ದನೆ ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಭಾವನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿಸಿದ ಹಾಗೆ ಬರ್ತಾವ. ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲಿಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸಂಜೆ ಒಳಗೆ ಬರುವಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೂರು ಪ್ರಕಾರಗಳು. ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಮೂರು ಪ್ರಕಾರದ ಬದಲು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ सविस्तार ध्यान पढ़ी. प्रिय छात्रों, आज के दिन हिंदी ग्रामर में आने वाले संज्ञा के 3 प्रकारों के बारे में परिपूर्ण अध्ययन किया गया है. यह अध्ययन को आप घर बैठे प्राप्त कर रहे हैं. मैं समझ सकता हूँ कि यह संज्ञा के तीनों प्रकारों को आप भली भांति समझ चुके हैं. व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा और भाववाचक संज्ञा. और आने वाले दिनों में अगले क्लास में अगले विषय के बारे में चर्चा करते हुए, तब तक के लिए धन्यवाद. नमस्कार.